तर नमस्कार मंडळी, आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपी अर्थातच पातळ पोह्यांचा चिवडा. त्यासाठी आपण 1 किलो पोहे घेतलेत. थोडे थोडे पोहे आपण एका पातेल्यामध्ये गरम करून घेतोय आणि ते एका भांड्यामध्ये आपण जमा करूया. तर अशा प्रकारे आपल्याला पोहे गरम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक 200 ml गोडं तेल आपण एका भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण शेंगदाणे परताळून घेऊया. हे चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे 2 मिनिटांमध्ये. शेंगदाणे फ्राय झाले की त्यांना आपण जे पोहे गरम करून ठेवलेत त्यामध्ये ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत, फ्राय करून झालेले आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये पातळ चिरलेला खोबरं असेल ते देखील रंग बदलेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोडणीसाठी लागणारे जिरे, मोहरी हे जे काही आपण पदार्थ वापरतो त्याचप्रमाणे लसूण हे देखील आपण परतळून घेऊया. एक एक पदार्थ आपण त्यामध्ये ॲड करूया. आता त्यामध्ये तिखट घेण्यासाठी आपण मिरची ॲड केली. तर अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच आपण त्यामध्ये कढीपत्ता देखील ॲड करून घेऊया. एक एक पदार्थ आपल्या यामध्ये असं प्रकारे ॲड करून घ्यायचे. बडीशोप हे देखील आपण त्यामध्ये ॲड करून घ्या. चवीनुसार मीठ. हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे. 1 चमचा हळद असेल. तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये थोडं गोडपणा येण्यासाठी पिठी साखर देखील ॲड केले आणि आपण जे पोहे आणि शेंगदाणे खोबरा होता ते आता एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेत आणि पातेल्यामध्ये आपण पुन्हा एकदा ते एकत्र केलेत आणि जे आपण आता हे मिश्रण केलं होतं ते देखील आपण या पोह्यामध्ये ॲड करूया. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आपल्याला आणि 1 चमचा घेऊन एक चांगल्या प्रकारे मिश्रण आपल्याला एकत्रित करायचं, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हे मिश्रण करून घ्यायचं आपल्याला. त्याचप्रमाणे हे आपल्या डाळ्या राहिल्या होत्या, तर डाळ्या देखील आपण फ्राय करून घेतल्यात. त्या देखील आपण या पोह्यांमध्ये ॲड करून घ्या आणि बाजारातून आणलेली बारकी शेव ही देखील आपण त्यामध्ये ॲड करून घ्या आणि ते सर्व मिश्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये ही आपली रेसिपी तयार होते. पहा किती सुंदर कमी वेळामध्ये तयार झाली आपली